नमस्कार. आज आपण एक मूलभूत आणि खरं तर खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्नावर बोलणार आहोत. नमस्कार. प्रश्न असा आहे की एक सामान्य माणूस म्हणजे सृष्ट जीव स्वतःच्या बळावर प्रेम करा ही साधी वाटणारी आज्ञा खरंच पूर्णपणे पाळू शकतो का? आणि हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो गुंतागुंतीचा आहे. बरोबर. कारण याचं उत्तर होय किंवा नाही यावर माणसाचं स्वातंत्र्य, देवाची भूमिका आणि म्हणजे या जगाच्या रचनेबद्दलची आपली सगळी समज अवलंबून आहे. अगदी. आणि आज आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यात याच प्रश्नावर दोन अगदी टोकाची परस्पर विरोधी मतं मांडलेली दिसतात. हो. पण पुढे जाण्याआधी हे स्रोत नक्की काय आहेत? म्हणजे हे एखादं पुस्तक आहे की काही लेख आहेत? आज आपण ज्यावर बोलणार आहोत ते ख्रिश्चन धर्मशास्त्रातील एका विशिष्ट विचारधारेतून आलेलं चिंतन आहे. हे काही विशिष्ट लेख आहेत ज्यात प्रेम, मानवीय इच्छाशक्ती आणि दैवी कृपा यांच्या नात्यावर खूप सखोल विचार केलेला आहे. अच्छा. त्यामुळे आपली चर्चा या विशिष्ट दृष्टिकोनातूनच असेल. उत्तम. म्हणजे संदर्भ स्पष्ट झाला. तर या स्रोतांनुसार एक मत म्हणतं, होय, माणूस ही आज्ञा नक्कीच पाळू शकतो. आणि दुसरं मत म्हणतं, नाही, हे निव्वळ अशक्य आहे. आज आपण या दोन्ही बाजू आणि त्यामागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मग होय पाळू शकतो म्हणणाऱ्या मतापासून सुरुवात करूया का? मला वाटतं वरवर पाहता हे जास्त पटण्यासारखं वाटतं, नाही का? हो, साहजिकच आहे. आणि त्यामागचा तर्क खूप सरळ आहे. हां. या मतानुसार देव न्यायप्रिय आहे, बरोबर? बरोबर. मग तो अशी कोणतीही आज्ञा देणार नाही जी माणसाला पाळणं शक्यच नाही. जर त्याने प्रेम करा अशी आज्ञा दिली असेल तर याचाच अर्थ ती पाळण्याची क्षमताही त्याने माणसाला दिली असली पाहिजे. अगदी. नाहीतर ती आज्ञाच अन्यायकारक ठरेल. बरोबर. म्हणजे हे मत माणसाच्या नैतिक जबाबदारीवर भर देतं, स्वातंत्र्यावर भर देतं. हो. कारण जर प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला बाहेरून कोणाची तरी मदतच लागणार असेल, तर मग आपल्या निवडीला, आपल्या प्रयत्नांना काही अर्थच उरणार नाही. एक्झॅक्टली. मी काहीतरी चांगलं केलं, याचं श्रेय माझं असायला हवं, असं वाटणं स्वाभाविक आहे. हो, अगदी. हा विचार मानवी प्रयत्नांना आणि स्वातंत्र्याला महत्त्व देतो, की देवाने आपल्याला एक नैतिक कंपास दिला आहे आणि त्याचा वापर करून योग्य मार्ग निवडणं हे आपलं काम आहे. जर आपण ठरवलं तर आपण नक्कीच प्रेमळ व्यक्ती बनू शकतो. हे मत खूप आशावादी आहे. पण मग इथेच दुसरा विचार येतो, जो या सगळ्या चित्राला एक वेगळाच रंग देतो. बरोबर. आणि मला वाटतं या स्रोतांमध्ये दुसऱ्या मताला अधिक महत्त्व दिलं आहे. हो. आणि ते एका जबरदस्त प्रतिप्रश्नाने या पहिल्या मताला आव्हान देतं. तो प्रतिप्रश्नच या चर्चेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. कोणता प्रश्न येतो? प्रश्न असा आहे की ठीक आहे, समजा माणूस स्वतःच्या बळावर प्रेमाची आज्ञा पाळू शकतो आणि या आज्ञेचं पालन केल्यानेच जर शाश्वत जीवन मिळत असेल. अरे वा, इथे खरी मेक आहे. हो. कारण याचं उत्तर जर होय असेल तर मग देवाची गरजच काय उरली? म्हणजे मी एक चांगला माणूस म्हणून जगेन, सगळ्यांवर प्रेम करेन आणि स्वतःच्या बळावर मोक्ष मिळवेन. बरोबर. या समीकरणात देवाची भूमिका फक्त आज्ञा देण्यापुरतीच मर्यादित राहते. आणि मग तो फक्त एक नियम बनवणारा ठरतो. अगदी बरोबर. आणि स्रोतानुसार हीच गोष्ट दुसऱ्या मताचा पाया आहे. हे मत ठामपणे सांगतं की प्रेमाची आज्ञा माणूस स्वतःच्या शक्तीने पाळूच शकत नाही. का नाही? कारण जर तो असं करू शकला तर तो स्वतःच्या मुक्तीचा निर्माता बनेल. पण या धर्मशास्त्रीय विचारानुसार निर्मितीची रचनाच तशी नाहीये. माणूस हा मुळातच देवावर अवलंबून आहे. ठीक आहे. मग जर माणूस स्वतःच्या बळावर हे करू शकत नाही, तर मग ही आज्ञा देण्याचा अर्थ काय? हे तर असं झालं की तुम्ही एखाद्याला उडायला सांगताय पण त्याला पंखच दिले नाहीत. हाच मुद्दा महत्वाचा आहे आणि याचं उत्तर दैवी कृपा या संकल्पनेत आहे. कृपा? हो. या स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की देव आज्ञा देतो आणि ती पाळण्याची इच्छा ठेवणाऱ्या प्रत्येकाला ती पाळण्यासाठी कृपा म्हणजे एक प्रकारची दैवी मदत किंवा शक्ती देतो. म्हणजे ती आज्ञा एक प्रकारचं आमंत्रण आहे. अगदी. त्या कृपेला स्वीकारण्याचं आमंत्रण. पण मग पुन्हा तोच प्रश्न येतो, स्वतंत्र इच्छाशक्ती कुठे गेली? जर सगळं काही देवाच्या कृपेनेच होणार असेल तर मग मी फक्त एक कठपुतळी ठरतो. माझ्या निवडीला काय अर्थ उरला? खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि स्रोत यावर खूप भर देतात. त्यांच्या मते देव कृपा देतो, पण ती कृपा म्हणजे कसं सांगू, जसं वायफाय सिग्नल असतो ना. अच्छा.
सिग्नल सगळीकडे उपलब्ध आहे, पण तुमच्या डिव्हाइसवर वायफाय चालू करून पासवर्ड टाकून तो स्वीकारायचा की नाही ही निवड तुमची आहे. म्हणजे देव कृपा देतो, पण ती स्वीकारायची की नाकारायची हे पूर्णपणे माणसाच्या हातात आहे. एक्झॅक्टली. म्हणजे कृपा नाकारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य माणसाला आहे, आणि जर त्याने ती नाकारली तर तो ती आज्ञा पाळू शकत नाही. यावर स्त्रोतांमध्ये ते आई आणि बाळाचं एक सुंदर उदाहरण आहे, नाही का? हो, ते उदाहरण ह्या संकल्पनेला खूप सोपं करून सांगतं. जसं आई आपल्या बाळाला दूध पाजायला नेहमीच तयार असते, पण बाळच जर सारखं तोंड फिरवत असेल तर ते उपाशी राहील. हां. यात दोष आईचा नाही तर बाळाच्या न स्वीकारण्याचा आहे. त्याचप्रमाणे देव नेहमी कृपा द्यायला तयार असतो. कोणीही देवाच्या कृपेअभावी नाश पावत नाही. नाश तेव्हाच होतो जेव्हा माणूस स्वतःच्या इच्छेने. देव केलेली कृपा नाकारतो. बरं, स्त्रोतांमध्ये हेल्लेल नावाच्या व्यक्तीचा उल्लेख येतो. तो याच संदर्भात आहे का? अगदी बरोबर. पण एक मिनिट, हे हेल्लेल कोण आहेत हे श्रोत्यांना स्पष्ट करायला हवं. हो. स्त्रोतांनुसार हेलेल हा एक देवदूत होता, ज्याला प्रकाश आणणारासही म्हटलं जायचं. तो खूप शक्तिशाली आणि ज्ञानी होता, पण त्याच्या मनात गर्व निर्माण झाला. त्याने स्वतःला देवाच्या बरोबरीचं समजायला सुरुवात केली. बरोबर. देवाने त्यालाही कृपा दिली होती, पण त्याने ती स्वीकारण्याऐवजी स्वतःच्या सामर्थ्यावर विसंबून राहिला आणि त्याचा अधापात झाला. म्हणजे त्याचा नाश देवाने कृपा दिली म्हणून नाही, तर त्याने ती नाकारली म्हणून झाला. म्हणजे निवळ आणि त्याचे परिणाम यांची संपूर्ण जबाबदारी शेवटी व्यक्तीचीच आहे. पण ही कृपा स्वीकारण्यासाठी किंवा प्रेम करण्यासाठी व्यक्तीला आधी प्रेम काय आहे हे माहीत असायला हवं, नाही का? बरोबर. स्त्रोत याबद्दल काय म्हणतात? म्हणजे ज्या गोष्टीचा अनुभवच नाही ती गोष्ट मी कशी काय करू शकेन? आणि हा या रचनेमागचा सर्वात सुंदर आणि महत्वाचा भाग आहे. अच्छा. ह्या धर्मशास्त्रीय दृष्टिकोनानुसार निर्मितीची रचनाच अशी आहे की माणसाला आधी देवाचं प्रेम अनुभवावं लागतं, ते समजून घ्यावं लागतं. त्या प्रेमाचा अनुभव घेतल्यावरच त्याला प्रतिसाद म्हणून तो देव आणि इतरांवर प्रेम करू शकतो. प्रेम हे स्वतःहून सुरू होणारं कार्य नाहीये. तर ते मिळालेल्या प्रेमाला दिलेलं एक उत्तर आहे. अगदी. म्हणजे या स्त्रोतांनुसार प्रेम हे काही आपण कमावतो असं नाही, तर ते आपल्याला मिळालेल्या प्रेमाचं एक उत्तर आहे. आणि मला वाटतं हेच या चर्चेचं केंद्रस्थान आहे. हो. कारण जर देवाने अशी माणसं बनवली असती जी देवाचं प्रेम न जाणताच एकमेकांवर प्रेम करू शकतील, तर त्याचा अर्थ असा झाला असता की देवाने त्यांना देवाशिवाय आनंदी आणि परिपूर्ण राहण्यासाठी निर्माण केलं आहे. पण तसं नाहीये. नाही. या विचारांनुसार देवाला एक नातं हवं होतं. केवळ नियमांचं पालन करणारी रोबोटसारखी माणसं नको होती, आणि नात्यासाठी प्रेमाची देवाणघेवाण आवश्यक आहे. आणि या संपूर्ण रचनेच्या केंद्रस्थानी या प्रेमाच्या सर्वोच्च आविष्काराच्या जागी स्त्रोतांनुसार क्रूस आहे. बरोबर. आता अनेकांसाठी क्रूस हे फक्त एक चिन्ह असेल, पण या धर्मशास्त्रीय चर्चेत क्रूसाची भूमिका नेमकी काय आहे? जर याला आपण व्यापक संदर्भात पाहिलं तर क्रूस ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर ती या निर्मितीच्या रचनेचाच एक अविभाज्य भाग आहे. अच्छा. स्रोत सांगतात की सध्याच्या रचनेत देव क्रूसाद्वारेच माणसाच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला पूर्णत्व देतो. थांबा, हे थोडं गुंतागुंतीचं आहे. स्वतंत्र इच्छाशक्ती आणि क्रूस यांचा थेट संबंध कसा काय? म्हणजे स्वातंत्र्य आणि इतका त्रास, इतकं दुःख यांचं नातं कसं जोडलं गेलं आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे जावं लागेल. विचार करा, देवाला प्रेम करणारं नातं हवं होतं, बरोबर? हो. प्रेमासाठी निवड करण्याचं स्वातंत्र्य आवश्यक आहे, म्हणून देवाने माणसाला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली. पण ज्या क्षणी स्वातंत्र्य दिलं जातं त्याच क्षणी चुकीचा मार्ग निवडण्याची शक्यताही निर्माण होते. अगदी. प्रेम नाकारण्याची किंवा पाप करण्याची शक्यता. आणि मग त्या शक्यतेमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांवर एक उपाय म्हणून क्रूसाची योजना आहे का? हो, पण त्याहूनही खूप काही अधिक आहे. स्त्रोतांनुसार क्रूस ही केवळ पापाची शिक्षा भोगण्याची जागा नाही. मग काय आहे? ती अशी जागा आहे जिथे देवाने स्वतः माणूस बनून, स्वतःचे रक्त सांडून माणसाला देवामध्ये परत येण्याचा मार्ग खुला करून दिला. क्रूसावर देवाने माणसावरच्या आपल्या प्रेमाचा सर्वोच्च आणि निस्वार्थ पुरावा दिला. ते प्रेम, तो त्याग पाहिल्यावर आणि अनुभवल्यावरच माणसाला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळतो, आणि मग तो स्वतः प्रेम करायला शिकतो. अरे वा, म्हणजे क्रूस ही केवळ पापाची शिक्षा नाही, तर ती स्वातंत्र्याची अट आहे. हा विचारच खूप वेगळा आहे. हो. क्रूस हे प्रेमाचं एक प्रात्यक्षिक आहे, जे पाहून आपण प्रेम करायला शिकतो. अगदी तसंच. तो केवळ प्रेम करा अशी आज्ञा देत नाही, तर ते कसं करावं हे स्वतः जगून दाखवतो.
तो स्वतः सृष्टीजीव बनतो, दुःख सहन करतो आणि त्यागाचा मार्ग स्वीकारतो. पण स्रोत हेही सांगतात की क्रूस ही देवासाठी सुद्धा अत्यंत वेदनादायी गोष्ट होती. हो, खूप. पित्याला पुत्राचा त्याग करावा लागला आणि पुत्राला पित्याकडून त्यागलं गेल्यासारखं वाटलं. हा देवाच्याच दोन रूपांमधला एक प्रकारचा विरह होता. मग देवाने स्वतःसाठी आणि आपल्या निर्मितीसाठी इतका क्लेशदायक, इतका गुंतागुंतीचा मार्ग का निवडला असेल? तो यापेक्षा सोपा मार्ग निवडू शकला नसता का? आणि हाच या सगळ्या चर्चेतला सर्वात गूढ आणि रहस्यमय भाग आहे. स्त्रोत हे प्रांजळपणे मान्य करतात की याचं सोपं तार्किक उत्तर नाही. देवाने जर ठरवलं असतं तर तो माणसाला स्वतःच्या सामर्थ्याने जगता येईल असं निर्माण करू शकला असता. किंवा देवाशिवाय इतरांवर प्रेम करण्याची क्षमता देऊ शकला असता. हो, पण त्याने तसं केलं नाही. त्याने मुद्दाम अशी रचना निवडली जिथे केवळ क्रूसाच्या त्यागातूनच निर्माता आणि निर्मिती यांचं नातं पूर्णत्वास जाईल. यावर स्त्रोतांमध्ये आणखी एक मुद्दा मांडला आहे की अडचण आज्ञेमध्ये नाही तर आज्ञा पाळणाऱ्यामध्ये आहे. बरोबर. म्हणजे प्रेम करा ही आज्ञा चुकीची नाही, पण ती पाळणारा माणूस अपूर्ण आहे. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की प्रेम करा ही आज्ञा स्वतःमध्ये परिपूर्ण आणि चांगली आहे. समस्या आज्ञेत नाही तर माणसामध्ये आहे. अच्छा. कारण त्याला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली आहे, त्यामुळे त्याच्या मनात देवाविषयी शंका आहेत, त्याच्यात गर्व आहे, प्रेम नाकारण्याची शक्यता आहे. तो अजूनही अपूर्ण आहे, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस आहे. आणि देव या निर्मितीच्या प्रक्रियेतून, विशेषतः क्रूसाच्या अनुभवातून त्याच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला परिपूर्ण करत आहे. ही निर्मितीची प्रक्रिया अजून संपलेली नाहीये. म्हणूनच स्त्रोत म्हणतात की देवदूतांनाही अजून देवाच्या या योजनेबद्दल पूर्ण खात्री नाहीये. हो, तेही या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि देव स्वतः आदामाच्या रूपात म्हणजे मानवाच्या रूपात येऊन स्वतः आज्ञा पाळून आणि क्रूसावर जाऊन सगळ्या निर्मितीसमोर एक आदर्श ठेवतो. बरोबर. म्हणजे जो आज्ञा देतो तोच आज्ञा पाळण्याचं कारण बनतो. ही संकल्पनाच खूप गहन आहे. हो, जो नियम बनवतो तोच नियम पाळण्यासाठी स्वतः माणसाच्या पातळीवर येतो आणि त्या नियमाचं पालन करण्याचा सर्वात कठीण मार्ग निवडून एक उदाहरण घालून देतो. तर आपण आता अशा एका बिंदूवर येऊन पोचलो आहोत जिथे तर्क आणि स्पष्टीकरणं थांबतात आणि अनेक अनुत्तरित प्रश्न समोर उभे राहतात. स्त्रोतांच्या शेवटी असे अनेक प्रश्न विचारले आहेत, नाही का? हो, आणि ते प्रश्न खूप मूलभूत आहेत. जसे की देव माणसाला स्वतंत्र इच्छाशक्तीच का देतो, ज्यामुळे इतका गोंधळ होऊ शकतो? देव अशी रचना का करतो जिथे माणूस कृपेशिवाय जगूच शकत नाही? आणि अशी रचना का करतो जिथे त्यांना क्रूसावरील त्यागाशिवाय जीवन मिळू शकत नाही? तो स्वतः इतक्या वेदना का सहन करतो? आणि तो माणसाला अशा अवस्थेत का निर्माण करतो जिथे त्याला सुरुवातीला देवाचं प्रेम माहीतच नसतं? हो. आणि या प्रश्नांवर स्त्रोतांचा लेखक एक अतिशय प्रांजळ आणि खरं तर धक्कादायक उत्तर देतो, जे मला खूप महत्वाचं वाटतं. कोणतं उत्तर? तो म्हणतो, मला माहीत नाही. देव तसं करतो म्हणून मी फक्त त्याची आज्ञा पाळतो. हे उत्तर कदाचित आपल्याला बौद्धिक समाधान देणारं नसेल, पण ते विश्वासाचं आणि समर्पणाचं एक वेगळंच रूप दाखवतं. हो, हे उत्तर म्हणजे एक प्रकारे मान्यकरण आहे की काही गोष्टी मानवी बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. इथे तर्क संपतो आणि श्रद्धा सुरू होते. देवाची योजना पूर्णपणे समजणं माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. अगदी. तर एका साध्या होय किंवा नाहीच्या प्रश्नापासून सुरू झालेली ही चर्चा आपल्याला दैवी कृपा, स्वतंत्र इच्छाशक्ती, क्रूसाचे दुःख आणि शेवटी मोठ्या वैश्विक रहस्यांपर्यंत घेऊन गेली. बरोबर. आणि या स्त्रोतांमधला मुख्य विचार हा आहे की या धर्मशास्त्रीय दृष्टिकोनानुसार प्रेम हे स्वतंत्रपणे मिळवलेलं यश नाही, तर ते एका महान प्रेमाला दिलेला प्रतिसाद आहे. हो, आणि जो केवळ दैवी कृपेमुळेच शक्य होतो. सृष्टीजीव देवाची कृपा नाकारू शकतो, पण त्याशिवाय तो प्रेमाची आज्ञा पूर्ण करू शकत नाही. आणि श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. स्त्रोतांच्या शेवटी अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांवर आधारित हा विचार आहे. जर प्रेम हे स्वतंत्र इच्छाशक्तीचे सर्वोच्च रूप असेल, तर त्या इच्छेच्या परिपूर्णतेसाठी दुःख आणि त्यागाचा मार्गच का आवश्यक असावा? प्रेमाचा आणि दुःखाचा हा अतूट संबंध का असावा, यावर विचार करायला हरकत नाही.